ज्या अर्थी या राज्यामध्ये सक्षम सरकार, ताकदवान सरकार, गुन्हेगारांना धाक दाखवणारं सरकार या राज्यात नाही सभापती महोदय. कारण या राज्यामध्ये पोलीस स्टेशनमध्येच आमदारांनी गोळीबार केलेला आहे. या राज्याच्या आमदारांनी गणपतीच्या मिरवणुकीत गोळीबार केलेला आहे. अशा प्रकारची स्थिती असल्यावर मला असं वाटतं कशा पद्धतीनं कारवाई सरकार करणार किंवा पोलीस करणार अशा प्रकारचा प्रश्न आहे सभापती महोदय. सभापती महोदय, ड्रग्जच्या विळख्यामध्ये महाराष्ट्र आहे. मग पुण्यासारखं शहर असेल, मुंबईसारखे शहर असेल, या ठिकठिकाणी ड्रग्ज विक्रीचे रॅकेट सभापती महोदय तयार होतात. आज आता काही लोकांना असं वाटत होतं की मुंबई आणि पुण्यामध्येच आहे. आज गावोगावी अशा पद्धतीनं छोट्या छोट्या गावात सुद्धा ड्रग्ज मिळतात. याच्यावर कोणतंही सरकारचं बंधन नाही सभापती महोदय. ना फूड अँड ड्रग याच्यावर नियंत्रण ठेवू शकतं, ना पोलीस नियंत्रण ठेवू शकतं. खुलेआम वेगळ्या फॅक्टरीजमध्ये अशा पद्धतीनं ड्रग्ज वेगळ्या ठिकाणी सापडतंय सभापती महोदय. आणि आपली तरुण पिढी या ड्रग्जच्या नादी लागून अधीन होऊन एक तरुण पिढी बर्बाद होण्याचं काम या महाराष्ट्रात आता होतंय. मला वाटतं सरकार हे उघड्या डोळ्यानं सभापती महोदय बघतंय. आम्हाला ड्रग्ज विषयी येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं एक पावलं उचलण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय, पोलीस का कारवाई करत नाही? कारण पोलीस सत्ताधारी पक्षाच्या हातचं बाहुलं बनलेले सभापती महोदय. मी काही तुम्हाला उदाहरणं देतो की ज्यावेळेस निवडणुका होत्या, विधानसभेच्या निवडणुका असताना पोलिसांनी कशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाला मदत केली याचे पुरावे माझ्या समोर सभापती महोदय. सभापती महोदय, अनेक ठिकाणी पोलिसांनी आपल्या या सत्ताधारी पक्षाने पोलिसांचा वापर करून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यावर हद्दपारीचे गुन्हे नोंदवलेले सभापती महोदय. दहशत बसवण्याचं काम केलेलं आहे. नोटिसा दिलेल्या आहे. अनेक नोटिसा माझ्याकडे या महाराष्ट्रातल्या आहे. चंद्रपूरच्या नोटिसा माझ्याकडे आहे, संभाजीनगरच्या नोटिसा माझ्याकडे आहे, मुंबईच्या नोटिसा आहेत, हिंगोलीच्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणच्या जर नोटिसा बघितल्या, बुलढाण्याच्या आहेत, बीडच्या आहेत, या सगळ्या नोटिसा जर बघितल्या सभापती महोदय, तर मला असं वाटतं या सरकारने लातूरच्या सुद्धा आहेत, या सगळ्या ठिकाणी नगरच्या आहेत, या सगळ्या ठिकाणी पोलिसांनी जे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्याहून महाविकास आघाडीचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी तडीपारीच्या नोटीस दिलेल्या आहे. ज्याच्यावर 1 गुन्हा 2 गुन्हा साधे गुन्हे अशा पद्धतीने या लोकांना हद्दपारीचे नोटिसा दिले गेलेल्या सभापती महोदय. प्रत्येकाची नोटीस माझ्याकडे आहे सभापती महोदय. एक गुन्हा मागच्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये लोहामध्ये झाला होता. एक शिवसेनेचा उपतालुका प्रमुख संतोष वडुळे हा शिवसेनेचं काम करतो म्हणून याची बोट छाटली गेली होती सभापती महोदय. याची बोट छाटली गेली होती. रेकॉर्डवर आहे गुन्हा. तो दवाखान्यामध्ये ऍडमिट होता काही दिवस, त्याची बोट छाटली गेली होती. आणि नंतर आता एक 4 दिवसापूर्वी शिवसेनेच्या एका नांदेडच्या शहर प्रमुखाचं किडनॅपिंग झालं सभापती महोदय. याच्यामध्ये दोन्ही गुन्हेगार सारखे. सत्ताधारी पक्षाचे जे नाव आहे त्याचं नाव आहे बालाजी जाधव नावाचा एक आरोपी, कॉमन आरोपी. त्याचं 23 तारखेला जेव्हा निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी तो काय म्हणतो, आत्ताच बोलती बंद झाली की राव, हॅशटॅग दिलाय पीपीसी म्हणतात, विसरू नका, यादी तयार आहे. पीपीसी म्हणजे कोण तुम्हीच तपासा, पोलिसांनी तपासावं पीपीसी म्हणजे कोण, तपासा. त्याच्यानंतर आणखी एक जणाचं आहे, सबका हिसाब होगा वो भी भारी भारी से होगा. ज्यांनी मदत केली त्यांचे मनपूर्वक धन्यवाद नतमस्तक असं म्हटलेलं आहे. आता त्यांचं नाव माझ्याकडे आहे, मी आपल्याकडे देतो, वाचून नाही दाखवत मी. नाही या सभागृहात नाही, ज्यांनी केलं त्याचं काय वाचायला काय प्रॉब्लेम नाही. नांदेडचेच आहे हे, म्हणजे तुम्हाला माहिती असेल पीपीसी, चांगलं माहिती असेल. नंतर सांगा राजांना. मला वाटतं हे पीपीसी कोण, यांचे लोक काय निवडणुकीला कोणी विरोधात काम केलं म्हणजे काय त्याचे मुडदे पाडायचे, त्याचं किडनॅपिंग करायचं. आपण अशा पद्धतीनं हे पीपीसी वगैरे कोण आहे काय आहे, सरकारने याचा तपास करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय, संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे.
मागच्या 200, 300, 250 वर्षापासून काही पुरातन मंदिर तिथं आहे. वाटतं खडसे साहेब इथं आले, त्यांनी सुद्धा एकदा तिथं राजा जयसिंगाचं मंदिर आहे त्याचं पुनरुज्जीवन, बरोबर ना खडसे साहेब, नाथा भाऊ, राजा जयसिंगांनी बांधलेलं मंदिर त्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण मोठा निधी एकदा दिला होता संभाजीनगरात. असे जवळपास 150-200 मंदिरं त्या ठिकाणी आहे. आणि हे सगळे मंदिरं कॉर्पोरेशनचा कमिशनर पाडण्याचा आदेश देतो. कॉर्पोरेशन आत्ता झालेली हे मंदिरं 200-250 वर्षापूर्वीचे मंदिर आहेत या ठिकाणी. राजा जयसिंगाच्या काळातले पासूनचे, संत जनार्दन स्वामींच्या काळातले आहे. निपट निरंजन म्हणून आमच्याकडे सुप्रसिद्ध एक संस्थान आहे. आणि मला असं वाटतं तिथं बौद्ध विहार आहे, विद्यापीठात मंदिरं आहेत. जनतेनं मोठा उठाव केलाय सभापती महोदय. वाटतं मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करेल, आवाहन करेल की या कोणत्याही मंदिराला धक्का लागता कामा नये. कारण महानगरपालिका विद्यापीठाच्या बाहेर काम करत असेल, विद्यापीठाचं कोणतंच ऑब्जेक्शन नसताना मला वाटतं अशा याला हात लावण्याची आवश्यकता नाही सभापती महोदय.